10वीची परीक्षा संपून जवळपास 1 आठवडा झालाय. मनावरचं खूप ओझं हलकं झालं असेल ना? आणि यामुळेच तुम्ही या आठवड्यात खूप एन्जॉय केला असेल. कारण आता तर तुमचे सुट्टीचे दिवस आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सरळ सांगते, की ही सुट्टी तुमचं फ्युचर ठरवणार आहे. हो, अगदी खरं ऐकलंय. हे 2 महिने तुम्ही काय करता, तुमचा वेळ नेमकं कुठे घालवता, यावर तुमचं संपूर्ण आयुष्य डिपेंड आहे. या सुट्टीमध्ये तुमच्यापैकी काही लोक काय करतील, फक्त दिवसभर मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात आणि गेम्स खेळण्यात टाइमपास करतील. तर काही लोक काय करतील, या सुट्ट्यांमध्ये स्वतःला अपग्रेड करतील. तर यापैकी तुम्ही नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहात, हे मात्र आज तुम्हाला ठरवायचं आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही या सुट्ट्यांमध्ये केल्या तर तुमचं फ्युचर नक्कीच स्ट्रॉंग होणार, आणि नाही केल्या तर तुम्ही स्वतःला नक्कीच लाईफमध्ये नंतर रिग्रेट फील करणार. आणि त्याचमुळे हा व्हिडिओ मध्ये कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा तुमचा लाईफचा प्रश्न आहे. सगळ्यात अगोदर तर तुमचं डेली रुटीन फिक्स करा. कारण सुट्टी लागली की काय होतं, रात्री 2-2 वाजेपर्यंत फक्त मोबाईल बघणं, आणि त्यामुळं काय होतं तर सकाळी 11 किंवा 12ला उठणं. पण असंच करताय ना, मग ट्रूथ ऐका. ही सवय तुम्हाला लेझी बनवते आणि तुमचं फोकस कमी करते. इमॅजिन करा, एक स्टुडंट रोज 7ला उठतो आणि दुसरा स्टुडंट मात्र 11ला उठतो. तर मला सांगा, नेमकं कोण पुढे जाईल? म्हणून आजपासून थोडं लवकर उठा. थोडा का होईना, पण रोज अभ्यास करा. कारण सुट्टीमध्ये काय होतं, अभ्यासावर जर गॅप पडला तर सुट्ट्या संपल्यानंतर मात्र रडायची वेळ येते. तुमच्या स्किल्सला थोडा वेळ द्या. त्यानंतर एक्सरसाइज मात्र रोज करा. आणि त्यामुळे काय होईल, तुमचं जर रुटीन सुधारलं, याचाच अर्थ तुमच्या यशाची सुरुवात झाली. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुट्टीमध्ये नवनवीन स्किल्स शिका. कारण आत्ताच्या काळात मार्क्स नाही तर स्किलला किंग मानलं जातं. तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही अर्निंग पण सुरू करू शकता. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं, ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग शिका. कारण बऱ्याच क्रिएटर्स लोकांना व्हिडिओ एडिटरची गरज असते, आणि त्यासाठी ते भरपूर प्रमाणात पैसेसुद्धा ऑफर करतात. त्याचबरोबर कॅनवा ॲप वापरून तुम्ही थंबनेल्स डिझाईन करू शकतात. कारण बऱ्याच यूट्यूबर्सना थंबनेल्सची गरज असते. त्याचबरोबर बेसिक कोडिंग शिका. कारण कोडिंग आलं तर तुम्हाला खूप काही आलं. त्याचबरोबर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे पुढच्या करिअरची तयारी करा. आणि ते सुद्धा तुम्हाला या सुट्टीतच करायचं आहे. कारण सुट्टी संपली की सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे, आपण ब्लाइंड डिसिजन घेतो. मित्र सायन्स घेतोय तर मी पण घेणार, किंवा दुसरं आणखी कुणीतरी येऊन सांगतंय की यामध्ये खूप स्कोप आहे, तू हे कर. नंतर मात्र आपला डिसिजन बदलतो. पण यामुळे काय होतं तर रिग्रेट फील होतं. म्हणून सांगते की हा डिसिजन या सुट्टीतच घ्या. त्यासाठी सर्वात अगोदर तुमचा इंटरेस्ट बघा. त्यावरती इंटरनेटवरती सर्च करा. सिनियर्सला आणि त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कारण काय होतं, जर रॉंग डिसिजन घेतला तर पुढचे 2 वर्ष नुसता स्ट्रगल करावं लागतं. 11वीला काय करायचं, हा जर डिसिजन घेऊन झाला असेल तर आत्तापासूनच 11वीच्या बेसिकची तयारी करा. एक रिॲलिटी सांगते, जे लोक म्हणतात ना की 11वी सोपी आहे, एवढं काहीच नसतं 11वीला, तर हे पूर्णपणे खोटं आहे. जे विद्यार्थी या भरोशावर बसतात ना, त्यांची मात्र 12वीला रडायची वेळ येते. कारण 11वी हा 12वीचा बेस असतो, आणि जर बेसच जर पक्का नसेल तर 12वीचं मात्र काही समजणार नाही. त्यासाठी स्मार्ट स्टुडंट्स काय करतात, तर हे सगळं सुट्ट्यांमध्ये बेसिक आधीच करून घेतात. फक्त 1-2 जरी चॅप्टर समजून घेतले तरी तुम्ही ऑलरेडी खूप पुढे असाल. त्यामुळे 11वीचं बेसिक मात्र सुट्ट्यांतच करून घ्या. आता एक अशी स्किल सांगते जी तुमची पर्सनॅलिटी बदलते, ती म्हणजेच इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तुम्हाला इंग्लिश येतं पण बोलायला भीती वाटते ना. क्लासमध्ये किंवा कुणी काही इंग्लिशमध्ये विचारलं तर आपण शांत असतो. पण इमॅजिन करा, तुम्ही स्वतः कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलताय तर लोक किती रिस्पेक्ट देतील ना. ऑपॉर्च्युनिटीज पण वाढतात. आणि म्हणून त्यासाठी एक बिग अनाउन्समेंट करते, या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या चॅनलवर फ्री इंग्लिश स्पीकिंग सिरीज सुरू होणार आहे. संपूर्ण स्टेप बाय स्टेप आणि अगदी बेसिकपासून शिकवलं जाईल. त्यामुळे तुमची डेली प्रॅक्टिस देखील होईल, आणि मग बघा तुमचा कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो. त्यासाठी
आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतरी फुकटची संधी मिस कराल. पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की 10वी नंतर MSCIT किंवा टायपिंग लावावी का? तर माझा ऑनेस्टली ओपिनियन तुम्हाला सांगते. तर बघा, MSCITमध्ये तुम्हाला इराच्या माध्यमातून कम्प्युटरची बेसिक माहिती शिकवली जाते. जर बेसिक माहिती हवी असेल तर तुम्ही MSCIT लावू शकता, पण कंपल्सरी नाही. त्यामुळे डिसिजन तुमचा असेल. त्याचबरोबर टायपिंग ही 10वी नंतर लावणं अतिशय चुकीची गोष्ट हे तरी मला वाटतं. कारण टायपिंगच्या ज्या गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज असतात त्या ग्रॅज्युएशनच्या बेसवर असतात आणि त्यामुळं जर तुम्ही 10वी नंतर टायपिंग लावली तर तुमचा स्पीड हा ग्रॅज्युएशनपर्यंत खूप कमी होऊन जातो. जरी तुम्ही रोज प्रॅक्टिस करायचं ठरवलं तरीसुद्धा ते आपल्याकडून होत नाही. त्यामुळं टायपिंग जर तुम्हाला लावायची असेल तर ती तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना किंवा लास्ट इयरला असताना लावणं बेस्ट असेल असं मला तरी वाटतं. डिसिजन मात्र तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त अभ्यास करून लाईफ बोरिंग होतं ना, तर तुमचं टॅलेंट आहे पण ते तुम्ही आत्तापर्यंत जे एक्सप्लोरच केलं नाही ते आत्ता करा. म्हणजेच काय, तर तुमचे छंद जोपासा. त्यामध्ये तुम्हाला जर वेगवेगळे पुस्तकं वाचायला आवडत असतील तर ते वाचा. त्याचबरोबर कुणाला कविता लिहायला आवडत असतील किंवा काही लिहायला आवडत असेल तर ते करा. त्यानंतर काही जणांना डान्सची आवड असेल तर काही जणांना सिंगिंगची. त्याचबरोबर काही जणांना फोटोग्राफी म्हणजेच फोटो काढायला आवडत असतील तर ते करा. म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. कारण छंद असेल तर स्ट्रेस कमी होतो आणि यामुळं तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थ सांभाळा. कारण जर बॉडी वीक असेल आणि माइंड स्ट्रेस असेल तर काहीच उपयोग नाही. त्यासाठी रोज अर्धा तास का होईना एक्सरसाइज करा. त्याचबरोबर मेडिटेशन करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभर पॉझिटिव्ह राहा. कारण काम माइंड म्हणजेच पॉवरफुल लाईफ. आता डिसिजन तुमचं आहे की हे 2 ते 3 महिने फक्त वेस्ट करणार की स्वतः अपग्रेड करणार. 3 महिन्यानंतर तुम्ही स्वतःवर प्राऊड फील करणार की रिग्रेट फील करणार. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही यापैकी नेमकं कोणत्या गोष्टी करणार आहात. तसेच फ्री इंग्लिश स्पीकिंग सिरीजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.